रविवारी दुपारी जेव्हा समृद्धी महामार्गावर वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती, तेव्हा एका ट्रकच्या हालचालींनी महामार्ग पोलिसांचं लक्ष वेधून घेतले. तो ट्रक इतर वाहनांच्या तुलनेत अधिक वेगाने आणि विचित्र पद्धतीने चालवला जात होता. पोलिसांना संशय आला जेव्हा त्या ट्रकच्या बाजूनं काही विचित्र आवाज येऊ लागले. तो आवाज केवळ मालाचा नव्हता, तर कुणीतरी वेदनेने विहळत असल्याचा किंवा तडफडत असल्याचा भास पोलिसांना झाला. संशयाची खात्री पटताच पोलिसांनी आपला मोर्चा त्या ट्रककडे वळवला. पोलिसांनी सुरुवातीला ट्रकला थांबण्याचा इशारा दिला, परंतु थांबण्याऐवजी ट्रक चालकानं वेगानं अधिकच वाढवला. महामार्गावर धावणाऱ्या इतर शेकडो वाहनांच्या मधून तो ट्रक अत्यंत धोकादायक पद्धतीनं पुढे निघू लागला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं वायरलेसवर संदेश दिला आणि पुढच्या टप्प्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. हा पाठलाग तासनतास सुरू राहिला. वाटेत लावलेल्या पहिल्या नाकाबंदीला तर ट्रक चालकानं सरळ धडक दिली आणि बॅरिकेड उडवत तो पुढे निघून गेला. यावेळी महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. काही तरुणांनी आपल्या गाड्या पोलिसांच्या मदतीसाठी त्या ट्रकच्या मागे लावल्या. अखेर नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचल्यावर ट्रक चालकानं महामार्ग सोडून एका दुय्यम आणि निर्जन रस्त्यावर गाडी वळवली. काही अंतरावर ट्रक थांबून त्यातील तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. जेव्हा पोलीस ट्रकजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी मागचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर जे समोर दृश्य होतं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. ट्रकच्या आत तब्बल 50 पेक्षा जास्त गायींना अतिशय क्रूरपणे एकमेकांवर लादून आणि दाटी वाटीनं बांधण्यात आलं होतं. त्यांना साधी हालचाल करायलाही जागा नव्हती. श्वास घेणं कठीण झालं होतं. या क्रूरतेमुळे काही गायींचा ट्रकमध्ये श्वास कोंडून मृत्यू झाला, तर उरलेल्या गायी गंभीर जखमी आणि अंत्यवस्थ होत्या. ट्रकमधून येणारा तो आवाज म्हणजे या निष्पाप जनावरांच्या वेदनेचा आक्रोश होता. पोलिसांनी तात्काळ स्थानिकांच्या नागरिकांच्या मदतीने जखमी गायींना बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक उपचार मिळवून दिले. या प्रकरणात अज्ञात गोततस्करांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासारख्या हायटेक मार्गाचा वापर अशा अवैध तस्करींसाठी होणं हा सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा चिंतेचा विषय बनलाय.